हाय स्टुडंट, भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर चॅनेलवर नवीन असाल आणि अजूनही तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात आधी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून यापुढील येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी भेटत राहील. त्यामुळे तुम्ही माझा कोणताही व्हिडिओ मिस करणार नाहीत. तर बघा, आपण मागच्या व्हिडिओमध्ये ॲडव्हान्स अकाउंटिंग, मॅनेजमेंट अकाउंटिंग याचे सेमिस्टर 6मधील प्रॉब्लेमला सुरुवात केलेली आहे. ते व्हिडिओ पाहिले नसतील तर ते व्हिडिओ पहा. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये फॅक्च्युअली ऑफ कॉमर्स BCom थर्ड इयर 6 सेमिस्टर एक्झामिनेशन नोव्हेंबर-डिसेंबर 2023मध्ये हे झालेला क्वेश्चन पेपर आहे. तर आज आपण 23मध्ये झालेले जे क्वेश्चन पेपर आहेत ते आधी आपण पाहणार आहोत आणि नंतर आपण 2024मधील 6 सेमिस्टरला कोणकोणते क्वेश्चन विचारण्यात आलेले होते तर ते आपण पाहणार आहोत. तर बघा, तुम्हाला यासाठी टाईम असणार आहे 3 तासाचा. मार्क्स असतील 75. तर पहा, ॲडव्हान्स अकाउंटिंग यामध्ये तुम्हाला BCom सेमिस्टर 6 यामध्ये कोणता क्वेश्चन आलेले होते. तर पहा, पहिला क्वेश्चन तुम्हाला कंपल्सरी 20 मार्काला असतो. ठीक आहे. तर पहा, पहिला क्वेश्चन तुम्हाला 20 मार्कासाठी असतो. तर कोणता प्रश्न विचारण्यात आलेला होता पहा. जर तुम्हाला याचे आन्सर पाहायचे असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जर कमेंट केल्या की खरंच तुम्हाला याची उत्तरे पाहायला आवडतील तरच मी तुम्हाला यावरती व्हिडिओ बनवणार आहे. ठीक आहे. तर पहा, पहिला क्वेश्चन होता द अंकिता स्टोअर हॅज 2 डिपार्टमेंट A and B. द फॉलोइंग बॅलन्स वेअर ॲज ऑन 31 डिसेंबर 2021. तर पहा, ॲडव्हान्स अकाउंटिंगमधील पहिला प्रश्न हा 20 मार्कासाठी आहे. तर याच्यावरती सुद्धा आपण पूर्ण प्रॉब्लेम हे पाहणार आहोत. तर हा क्वेश्चन पेपर आहे, तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. तर हा पहा, पहिलाच क्वेश्चनचं आन्सर आहे, क्वेश्चन आहे हा. याचं सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. त्यानंतर इथे तुम्हाला ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. ॲडिशनल इन्फॉर्मेशन, इथे ॲडिशनल इन्फॉर्मेशन ह्या 5 दिलेल्या आहेत. तर हे व्यवस्थित वाचून तुम्हाला हा क्वेश्चन पेपर सोडवायचा आहे. जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला कळवा. 7 ॲडजस्टमेंट दिलेले आहेत आणि तुम्हाला इथे प्रिपेअर डिपार्टमेंटल ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट हे प्रिपेअर करायला सांगितलेलं आहे. तर आपण जे प्रॉब्लेम घेतलेले आहेत त्या प्रॉब्लेममधीलच हा एक प्रॉब्लेम आहे. तर पहा, जे विद्यार्थी इंग्लिश मीडियममध्ये आहेत त्यांनी इंग्लिशमध्ये क्वेश्चन पेपर सोडवायचा आहे आणि जे मराठीमध्ये आहेत त्यांनी मराठीमध्ये पूर्ण क्वेश्चन पेपर सोडवायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, पहिला क्वेश्चन तुम्हाला एकच दिलेला असतो, तो कंपल्सरी तुम्हाला सोडवणं आवश्यकच आहे. सेकंड क्वेश्चनला तुम्हाला ऑरमध्ये क्वेश्चन दिला जातो, तर त्यामधील तुम्हाला जो सोपा जाईल तो तुम्हाला सोडवायचा आहे. तर पहा, सेकंड क्वेश्चन होता द लक्ष्मी लिमिटेड सप्लाइड केमिकल टू returnable tins which are charged at 480 each. Customers returning the tins within 2 months are credited with 300 each. The following are the particulars available from the books of in the company. तर तुम्हाला सेकंड क्वेश्चन दिलेला आहे. तर पहा, आपण ज्यावेळेस हे क्वेश्चन पेपर सॉल्व करून घेऊ त्यावेळेस मी तुम्हाला पूर्ण रीड करून कशा पद्धतीने याचा आन्सर आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही कमेंट केलात तरच मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहा, इथे मराठीमध्ये दिलेला आहे आणि सेकंड क्वेश्चनसाठी तुम्हाला ऑरमध्ये सुद्धा क्वेश्चन दिला जाईल. तर पहा, 2023च्या क्वेश्चन पेपरमध्ये ॲडव्हान्स अकाउंटिंग यामध्ये क्वेश्चन दुसरा हा होता. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याचे आन्सर पाहणार आहोत. तर पहा, त्यानंतर थर्ड क्वेश्चन तुम्हाला विचारण्यात आलेला होता. स्क्रीनवरती काही प्रॉब्लेम येत असल्यास तुम्ही मला कमेंट करा. तिसरा क्वेश्चन पहा, इथे आहे 15. दुसरा क्वेश्चन तुम्हाला 15 गुणासाठी असेल, तिसरासुद्धा तुम्हाला 15 गुणासाठी असेल आणि पहिला क्वेश्चन हा तुमचा 20 मार्कासाठी असेल. पहिल्या क्वेश्चनसाठी कुठलाही क्वेश्चन ऑर नसणार आहे, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर
तिसऱ्या क्वेश्चनसाठी ऑर क्वेश्चन कोणता विचारलेला होता पहा. इथे पहा, हा तिसऱ्या क्वेश्चनचा ऑर क्वेश्चन आहे. द फॉलोइंग बॅलन्स आर ऑफ डिव्हिजन इलेक्ट्रिसिटी सप्लाय कंपनी लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च 2022. तर हा आहे तिसऱ्या क्वेश्चनला ऑर क्वेश्चन. जर तुम्हाला याचं पूर्ण PDF पाहिजे असेल तर PDF असं कमेंट करा, मी तुम्हाला टेलिग्रामवरती PDF अवेलेबल करून देईन. ठीक आहे. टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही जॉईन करा आणि तिथून तुम्ही हे PDF मिळवू शकतात. ज्यांनी कमेंट केलेली आहे फक्त त्यांनाच ते PDF दिसेल. ओके. त्यानंतर पहा, क्वेश्चन चौथा आहे 15 गुणासाठी. द फॉलोइंग बॅलन्स अपियर्ड इन द बुक ऑफ फर्म ऑफ सोलिसिटर्स ॲज ऑन 31 डिसेंबर 2021. तर हा सुद्धा क्वेश्चन तुमचा 15 मार्कासाठी असणार आहे. पहिला क्वेश्चन 20 मार्कासाठी, दुसरा क्वेश्चन 15 मार्कासाठी, तिसरा क्वेश्चन 15 मार्कासाठी, चौथा क्वेश्चन हा सुद्धा 15 मार्कासाठी असणार आहे. दुसरा, तिसरा, चौथा या क्वेश्चनला ऑर क्वेश्चन तुम्हाला दिले जातील. पहिल्या क्वेश्चनसाठी कुठलाही क्वेश्चन ऑर नसणार आहे, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. त्या चौथ्या क्वेश्चनला हा क्वेश्चन ऑर आलेला होता, तर याचा तुम्ही पूर्ण स्क्रीनशॉट काढून घ्या. ज्यांना याचा आन्सर येत असेल त्यांनी सोडवून मला इंस्टाग्रामवरती तुम्ही या आन्सरचा फोटो काढून पाठवू शकतात. मी तो चेक करून मी तुम्हाला तुमचं आन्सर कुठं चुकलेलं आहे ते मी तुम्हाला सांगेन. त्यानंतर पहा, पाचवा क्वेश्चन तुम्हाला राईट शॉर्ट नोट्स दिल्या जातील, एकूण 4. त्यातील तुम्हाला कुठलेही 2 लिहायला सांगितलं जाईल आणि मार्क्स असतील 10. तर पहा, 2023मध्ये BCom थर्ड इयर सेमिस्टर 6 यामध्ये विचारण्यात आलेले क्वेश्चन. मीनिंग अँड इम्पॉर्टन्स ऑफ प्रोफेशन अकाउंट, व्यवसाय खात्यांचे अर्थ व महत्त्व लिहा. सेकंड होता इम्पॉर्टन्स ऑफ डिपार्टमेंटल अकाउंट, विभागीय लेख्यांचे महत्त्व. त्यानंतर थर्ड होता कंटिंजन्सी रिझर्व, संभाव्य निधी. चौथा होता मीनिंग ऑफ इन्सॉल्वन्सी अकाउंट, दिवाळखोर नादार खात्यांचा अर्थ. तर हे क्वेश्चन तुम्हाला शॉर्ट नोट्समध्ये विचारण्यात आलेले होते, म्हणजे जे 2023मध्ये क्वेश्चन पेपर झालेला होता, तर त्याचा हा पूर्ण पेपर पॅटर्न आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण मॅनेजमेंट अकाउंटिंग BCom थर्ड इयर सेमिस्टर 6 2023मध्ये झालेले क्वेश्चन पेपर आपण अभ्यासणार आहोत. त्यासाठी चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर पाहायला भेटतील. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.